नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 30शी नंतर उतारवय सुरू होतं, म्हणून काय केलं पाहिजे याच्यात आपण एक सिरीज मी सुरू केलेली आहे आणि सुरुवातीचे जे 4 व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघा. आहेत ते आपल्या चॅनलवर आणि ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी त्यांच्या लिंक्स देतो. आता हा 5वा टॉपिक आहे मित्रांनो. डाएट, स्लीप, गोईंग आउटडोअर, स्टे कनेक्टेड असे 4 टॉपिक केलेत. 5व्या टॉपिकमध्ये मी हालचालीबद्दल, व्यायामाबद्दल बोलणार आहे. आता मी व्यायामाबद्दल अनेक व्हिडिओजमध्ये बोललो आहे, परंतु स्पेसिफिक कुठल्या प्रकारचे व्यायाम हे आयुष्य वाढवण्यासाठी, लाईफ हेल्दी ठेवण्यासाठी कामात येतात, काय एव्हिडन्स आहे याच्याबद्दल 3 प्रमुख जे गट आहेत व्यायामाचे त्याच्या अंडर मी बोलणार आहे. पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे किती वेळ एक्झरसाइज केली, कशा प्रकारची एक्झरसाइज केली तर त्याच्याने हेल्थ बेनिफिट्स होतात, आयुष्य चांगलं राहतं. याच्याबद्दल ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये 2019ला एक चांगलं आर्टिकल पब्लिश झालं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं त्या आर्टिकलमध्ये की दिवसाला साधारणतः 25 मिनिटं एवढी मॉडरेट एक्झरसाइज केली पाहिजे. मॉडरेट एक्झरसाइज म्हणजे वॉकिंग किंवा त्यासारखे जे कामं आहेत, स्लो जॉगिंग असेल किंवा स्विमिंग असेल, सर्वसाधारण स्विमिंग, नॉट द कॉम्पिटिशन टाईप स्विमिंग, अशा प्रकारचा व्यायाम, योगा करणे, तत्सम जे व्यायाम आहेत हे असे जर आपण 25 मिनिटं पर डे केले तर याच्याने लाईफस्पॅन वाढतो. आणि त्याची जर तुलना आपण अशा लोकांशी केली की जे बसून राहतात, सिडेंटरी लाईफ जगतात, तर सिडेंटरी लाईफ जगणारे जवळजवळ 60% त्यांच्यात रिस्क असते लवकर मृत्यू होण्याची, प्रीमॅच्युअर डेथ होण्याची. आणि प्रत्येक तास बैठे काम सिडेंटरी लाईफचा हा जवळजवळ 5% रिस्क वाढवतो लवकर मरण्याची. सिडेंटरी लाईफस्टाईल ऑफ 1 hour, ॲडिशनल 1 hour एव्हरी डे कॉजेस रिस्क ऑफ 5% प्रीमॅच्युअर डेथ, ॲडिशनल रिस्क ऑफ 5% प्रीमॅच्युअर डेथ. तर हे बसून राहणे, बैठे काम करणे, सिडेंटरी लाईफ जगणे, व्यायाम नसणे हे अत्यंत घातक आहे. म्हणून दिवसभरात व्यायाम केलाच पाहिजे. एक 20-25 मिनटं आपलं वॉकिंग किंवा इतर प्रकारचे व्यायाम झाले पाहिजेत. आणि हा व्यायाम दिवसभरात पसरलेला चांगला. म्हणजे तुम्ही 8 तास बसून राहाल आणि मग संध्याकाळी 25 मिनटं वॉकिंगला जाल तर ते तेवढं फायद्याचं होत नाही. ते 8 तास जे बसतोय याच्यामध्ये देखील मधून उठलं पाहिजे. याच्याबद्दल चालण्यासंदर्भात, बैठकामासंदर्भात मी बोललेलोच आहे वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये. आता दुसरा मुद्दा जो आहे की जो अमेरिकन हार्ट असोसिएशनने हे सांगितलेलं आहे वाढत्या वयातल्या लोकांना, आणि आपण आता 30शी नंतरचा विचार करतोय. 30शी नंतर उतार वय सुरू होतं. ह्याला अनेक शास्त्रशुद्ध पुरावे आहेत. फिजिओलॉजी जी असते बॉडीची, हॉर्मोन्स, वेगवेगळ्या सिस्टम्स यांचं डिटोरेशन सुरू होतं, मसल मास डिटोरेट व्हायला सुरू होतं. आणि एक महत्त्वाचा हार्मोन जो असतो टेस्टोस्टेरॉन, हा दोन्ही मेल आणि फिमेल दोन्हीमध्ये महत्त्वाचा असतो. याचं काम काय असतं की मसल रिजनरेशन, ग्रोथसाठी हा कामात येतो. बोनची डेन्सिटी वाढवणे, ब्रेनच्या ॲडिक्वेट फंक्शनिंगसाठी, वेगवेगळ्या सिस्टम्ससाठी हा आवश्यक असतो. तर याचं डाऊन स्लोप सुरू होतो 30शी नंतर. तर हे याच्यामुळे काय होतं की मसल मास कमी व्हायला लागतं. म्हणजे तुम्हाला एक साधं एक मसलचं उदाहरण देतो. आपल्या थायमध्ये आतल्या बाजूला, म्हणजे गुडघ्याच्या आतल्या बाजूला एक व्हॅस्टस मेडियालिस नावाचा मसल असतो. याच्यात 20व्या वर्षी 8 लाख फायबर असतात आणि 60व्या वर्षी ते 8 लाखाचे 2.5 लाख होतात. म्हणजे फायबर्सची, त्या तंतूंची संख्या इतकी कमी होते वयोमानानुसार. ही जी कमी होते याला रिस्पॉन्सिबल हे उतार वयातले जे वेगवेगळे जे फॅक्टर्स असतात, इन्क्लुडिंग हॉर्मोन. आणि जर आपण एक्झरसाइज केली, मसल बिल्डिंग एक्झरसाइज केली, तर हे फायबर्स मेंटेन ठेवायला मदत होते. एवढंच नाही तर मसल स्ट्रेंथनिंग एक्झरसाइज, बॉडी बिल्डिंगच्या एक्झरसाइजमुळे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं राहतं, जे कमी व्हायला लागतं 30शी नंतर, आणि ते मेंटेन होतं एक्झरसाइजमुळे, इस्पेशली मसल बिल्डिंग एक्झरसाइजमुळे. आणि त्याच्यामुळे पण मसल फायबर मेंटेन होतात, बोन डेन्सिटी मेंटेन होते आणि आपलं ब्रेनचं जे फंक्शनिंग असतं, इंटेलेक्च्युअल फंक्शनिंग, कॉग्निटिव्ह फंक्शनिंग, हे देखील मेंटेन होतं. म्हणून मसल व्यायाम, वेट एक्झरसाइज इज इम्पॉर्टंट. म्हणून आठवड्यातनं 2दा वगैरे तरी वेट्स केले पाहिजेत, जास्त केले तर अजून चांगलं आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे की ज्याचा फायदा आपल्याला होतो उतार वयामध्ये चांगल्या क्वालिटीचं लाईफ जगायसाठी, ते म्हणजे स्ट्रेचिंग.
आता स्ट्रेचिंग हे वेगवेगळे व्यायाम असतात. तुम्ही बघितलं असेल जिमच्या आधी खेळाडू खेळायच्या आधी स्ट्रेचिंग करतात. वेगवेगळ्या पद्धतीचं स्ट्रेचिंग असतं. अप्पर बॉडी स्ट्रेचिंग, लोअर बॉडी स्ट्रेचिंग, असे पाय पसरवून हात पसरवून वेगवेगळ्या प्रकारचं कमरेचं मानेचं असं स्ट्रेचिंग केलं जातं. 2 प्रकारचे स्ट्रेचिंग असतात. एक म्हणजे स्टॅटिक स्ट्रेचिंग, म्हणजे एखादी पोज घ्यायची आणि तिच्यात खूप अंतरपर्यंत खूप वेळापर्यंत ती मेंटेन करून ठेवायची. आणि दुसरं डायनामिक स्ट्रेचिंग असतं की ज्याच्यामध्ये आपण स्ट्रेच करतो पण त्याच्या मुवमेंट्स करायच्या, म्हणजे एका ठिकाणी असं धरून न ठेवता यू आर मुव्हिंग युअर जॉईंट्स मसल्स अँड यू आर स्ट्रेचिंग ॲज वेल. तर हे करत असताना जास्त सर्क्युलेशन वाढतं, सर्क्युलेशनचा फायदा होतो, मसल बिल्डिंगमध्ये स्ट्रेंथनिंगमध्ये त्याचा उपयोग होतो आणि म्हणून डायनामिक जे स्ट्रेचिंग आहे ते जास्त युजफुल आहे स्टॅटिक स्ट्रेचिंगपेक्षा. रिपिटेटिव्ह मोशन हे महत्त्वाचं आहे. तर हे देखील आपण आठवड्यातनं 1-2दा स्ट्रेचिंगचे व्यायाम केले पाहिजे किंवा डेली तुम्ही जेव्हा मेन एक्सरसाइज जेव्हा करता त्याच्या आधी आणि नंतर थोडंसं स्ट्रेचिंग केलं पाहिजे. तर 30 नंतरच्या 40 नंतरच्या 50 नंतरचा जो आपलं वृद्धत्व येण्याचं जे प्रमाण असतं ते कमी करण्यासाठीचे जे फॅक्टर आहेत त्याच्यात ॲडिक्वेट डाएट, ॲडिक्वेट स्लीप, स्टे कनेक्टेड विथ युअर फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स, सोसायटी, एक पर्पज असला पाहिजे आपल्याला, सोशल कनेक्टिव्हिटी पाहिजे, सपोर्ट पाहिजे आणि गो आउट इन द नेचर, बाहेर पडलं पाहिजे. आपण घरात बसून राहायचं, ऑफिसेसमध्ये बसून राहायचं आणि बाहेर पडायचं नाही. तर या गोष्टींनी नुकसान होतं. आणि त्याच्यासोबत आजचा जो टॉपिक आहे की डोंट स्टॉप मूव्हिंग, कीप मूव्हिंग. मुवमेंटमध्ये लुक आफ्टर युअर मसल्स, डू सम वेट्स, डू सम स्ट्रेचिंग आणि मॉडरेट एक्सरसाइज आणि डेली 25 मिनिटं साधारणतः व्यायाम झाला पाहिजे. अशा पद्धतीने आठवड्याला कमीत कमी 150 मिनिटं अशा पद्धतीने आपण ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. अजून एक व्हिडिओ या संदर्भात या सिरीजमध्ये मी करणार आहे शेवटचा, तो देखील बघायला विसरू नका. टेक केअर, बाय बाय.